केंद्रशासित प्रदेशात परदेशी दारू, रम आणि बिअरची तस्करी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांची कारवाई। प्राप्त माहितीनुसार धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की कमिन्स कंपनीच्या पॉवर जनरेटरमधील आयशर क्रमांक MS 17BY 1052 यात विविध कंपन्यांची परदेशी दारू आणि बियर बेकायदेशीरपणे विक्रीसाठी विनापरवाना भरून धुळे मार्गे गुजरात राज्यात जाणार आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठविण्यात आले। त्यानुसार 17/1/2025 दुपारी 12 वाजता सुरत बायपास रोड खानदेश कॅन्सर सेंटर समोरील महामार्गावर सदर बातमीच्या आधारे नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना आयशर क्रमांक MS 17BY 1052 याला थांबविण्यात आले। यावेळी विचारपूस केली असता आयशर चालक विकास सिंग नागेंद्र सिंग चौहान धर्मेश भाईची चाड भीमपूर दमण यांनी सांगितले की कमिन्स कंपनीचा पॉवर जनरेटर गुजरात राज्यात नेत असे सांगितले। मात्र सदर वाहनाची बारकाईने तपासणी केली असता आतील पोकळ भागात विविध कंपन्यांचे परदेशी दारू, रम आणि बियर बाटल्या मिळून आल्या। 4,17,000 विदेशी दारू, रम आणि बियर तसेच 12 लाखांचा आयशर असे एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार असई, संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे, पवन गवडी, आरिफ पठाण, शशिकांत देवडे, मुकेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, सुशील शेंडे, राहुल गिरी, हर्षल चौधरी यांनी केली। ब्युरो रिपोर्ट साखळी, सहसंपादक अनिल बोरा। दिनांक 17 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती। दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी मद्य हे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे। त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण 4,17,000चा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, ब्लॅक बकार्डी, ब्लॅक डिलक्स, स्टर्लिंग रिझर्व, ओल्ड मंक, बडवायझर मॅग्नम अशा एकूण 4,17,000 व आयशर वाहन असे 16,17,000चा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते। यामध्ये विकास सिंग नागेंद्र सिंग चौहान या चालकास आम्ही ताब्यात घेतलेले आहे व पुढील तपास सुरू आहे।